लाडक्या बहिणींची ऑगस्ट साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे। ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता सोडण्यात आले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच डीबीटीचं बटन दाबून त्या ठिकाणी 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज पहिल्या दिवशी लाभ या ठिकाणी दिला गेला आहे। आज थोड्याच वेळामध्ये बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे। आजपासून पुढील 3 दिवस रोज महिलांना या ठिकाणी प्रत्येकी दिवसाला 10 जिल्ह्यामध्ये लाभ वितरण या ठिकाणी केला जाणार आहे। आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी सुद्धा ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमना सांगितलं की आता सप्टेंबर महिना पण सुरू झालाय, तरी लाडक्या बहिणींना तुम्ही ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी का तटवला आहे, का दिला नाही? पटकन त्यांच्या हक्काचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी देऊन टाका। अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगून हे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून सकाळपासून सोडण्यात आले आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज पहिल्या टप्प्यामध्ये महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ता सोडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। त्यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। आज दिवसभरामध्ये कधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती आज जमा या ठिकाणी होणार आहेत। काही लाडक्या बहिणींना सकाळपासून 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बहिणी या 10 जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना 1500 रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार असं आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी आता पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता आपण म्हणावी लागेल। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने या ठिकाणी आता नाचू लागल्या आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी जमा झाल्याचा मोबाईलवरती मेसेज दिसू लागला आहे। ज्या महिलांचं खातं पोस्टात आहे त्यांना सकाळपासून पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती त्यांना दिसू लागला आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, पोस्टात आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, जिल्हा मध्यवर्तीमध्ये आहे, तर या बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। फक्त याच महत्त्वाच्या बँकेमध्ये आणि महत्त्वाच्या या 10 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण आता सकाळपासून करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। सकाळपासून तशा प्रकारे बँकेच्या खात्यावरती पैसे आता जमा होऊ लागलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 15 दिवसापासून लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होत्या, कारण त्यांना रक्षाबंधनाला 3000 रुपये देण्याचं आव्हान त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी केलं होतं, ठरवलं होतं, परंतु फक्त 1500 रुपये दिल्याने सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होत्या। त्यामुळे शिंदे साहेबांनी बहिणींना खुश करण्यासाठी तातडीने आजच महिला व बालविकास खात्याला ऑर्डर दिली आहे। त्यामुळे बहिणींना या 10 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना थोड्याच वेळामध्ये 1500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं, जमा झाल्याचं मोबाईलवरती तुम्हाला आता मेसेज पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये सोडले आहेत याची यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना दिली आहे। प्रत्येक जिल्ह्यांची आता नावे त्यांनी सांगितली आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता पेंडिंग होता, म्हणजेच मिळाला नव्हता, त्यांना ते 1500 रुपये देखील जुलै महिन्याचे जे आले नव्हते ते सुद्धा सकाळपासून येऊ लागलेत।
कारण त्याचं सुद्धा कारण आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. काही बँकामध्ये प्रॉब्लेम सुद्धा येऊ लागलाय. आता काही जणांनी KYC सुद्धा केली नव्हती, त्यामुळे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. त्यांना जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं महिलांच्या खात्यावरती, काही जणांना त्या ठिकाणी 3000 रुपये, तर काही जणांना फक्त ऑगस्टचे 1500 रुपये सकाळपासून बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मोबाईलवरती आता मेसेज पाहायला मिळतोय. बघा, तुम्हाला जर जुलै महिन्याचे आता त्या ठिकाणी पैसे आले नसतील आणि ऑगस्ट महिन्याची तुम्ही जर वाट बघत असाल तर तुम्ही काळजी अजिबात करायच नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार नाही. पुढील 5 वर्षापर्यंत सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये महिन्याला मिळत जातील. आणि राहिला प्रश्न, त्यांनी असं सुद्धा आज सांगितलं आहे की 2100 रुपये आम्ही देणार, जे काय निवडणुकीच्या आधी आम्ही शब्द दिला होता, तुम्ही पण ऐकलेलं होतं. सरकार निवडणुकीच्या आधी 1500 रुपयेवरून 2100 रुपये करणार, 21 रुपये करणार, अशी घोषणा त्या ठिकाणी सरकारने आता केलेली तुम्ही पण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी आता तुमची पण अपेक्षा होती की शिंदे साहेबांनी आता याबद्दल महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना अशी दिली की 2100 रुपये आम्ही करणार आहे, परंतु कधी तुम्ही आता 2100 रुपये करणार आहे असं जेव्हा पत्रकारांनी आता विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे आता सांगितले की 2026च्या 1 जानेवारी 2026 पासून 2100 रुपये महिलांना त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. आता बघा, आता हा चालू आहे महिना कुठला? सप्टेंबर. बघा, आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला 21 रुपये करणार आहोत असं त्या ठिकाणी आता कालच एक पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी सांगितलंय. त्यामुळे तुमच्या आता 21 रुपयाची देखील हौस आता पूर्ण होणार आहे. आता हा सप्टेंबर महिना आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, फक्त 4च महिने तुम्हाला आता 1500 येणार आहेत. आणि त्यानंतर जानेवारीपासून तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला सुरू होतील असं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय. ही एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असताना त्यात आज थोड्याच वेळात ऑगस्टचा हप्ता म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑगस्ट झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 4 महिने तुम्हाला 1500 रुपये येतील. आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जानेवारीपासून 21 रुपये तुमच्या खात्यावरती महिन्याला सुरू होणार असल्याची अपडेट एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. खरं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी या सरकारने, एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच तुमच्या भावाने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही 1500 वरून 21 रुपये करू, परंतु कधी करू हे सांगितलं नव्हतं. तीच आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी दिली. ती म्हणजे लक्षात ठेवा, 21 रुपये तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 21 रुपये सुरू होणार असल्याची मोठी अपडेट त्यांनी दिली आहे. हा झाला वेगळा विषय, परंतु आपल्याला आज थोड्याच वेळामध्ये 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता सोडले जाणार आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींची तक्रार होती की आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही, आता आम्हाला अपात्र करून टाकलंय. अनेक लाडक्या बहिणी असं पण म्हणत होत्या आम्हाला त्या ठिकाणी मागचे 2 हप्ते राहिले, फक्त आम्हाला थोडेच हप्ते मिळाले. कारण आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींना 13 हप्ते त्या ठिकाणी मिळाले आहेत. जर तुम्हाला 13 हप्ते मिळाले नसतील आणि जर तुमचा एका दुसरा हप्ता जर या ठिकाणी आता पेंडिंग राहिला असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला एक अर्ज सुद्धा पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक अर्ज करायला तुमच्या लाडक्या भावाने सांगितलंय. कारण तुम्ही जर हा जो अर्ज आहे जर तुम्ही केला तर तुम्हाला मागचे एका दुसरा जर हप्ता तुमचा राहिला असेल तर खरोखर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती मागचे पैसे देखील लगेच तुम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये येणार आहेत. तो अर्ज कुठे घ्यायचा आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे, तुम्हाला जर मागचे जर हप्ते एका दुसरा आला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. तुमचा या ठिकाणी नक्कीच आता फायदा होणार आहे. कारण आज त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये आता मिळणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आल्याचं पाहायला मिळत आहे. आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली की सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत हप्ता हा कायमचा त्या ठिकाणी चालू राहणार आहे. विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद पडणार, आता पुढल्या महिन्यात पैसेच मिळणार नाही, पुढल्या वर्षी पैसे मिळणार नाही, फक्त 2-3 महिने पैसे देतील, अशा प्रकारचे विरोधक आता बोलू लागले.
परंतु लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी, तटकरे मॅडमनी सांगितले की तुम्ही आता त्या ठिकाणी अजिबात लक्ष देऊ नका. लाडका भाऊ तुमचा म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही माझा त्या ठिकाणी विश्वास ठेवा. मी तुम्हाला महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी हप्ता हा देणारच आहोत असं त्या ठिकाणी सांगितले. तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळतच राहतील. आणि 2026 पासून मात्र सर्वांना 21 रुपये निवडणुकीच्या आधी जे बोललोय तर ते देणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. पुढील 5 वर्षापर्यंत कोणी त्या ठिकाणी हप्ता या ठिकाणी बंद करू शकणार नाही. ही माहिती आत्ताच पत्रकारांना बोलताना त्यांनी आता दिलेली आहे. लाडक्या बहिणींना एक खुशीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण लाडक्या बहिणींना आज 1500 रुपये तरी येणार आहेत. वरून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता पुढील 4 महिन्यानंतर खरोखर 21 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना अपात्र करणार या ज्या अफवा पसरल्या होत्या याबद्दल सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणाला सुद्धा अपात्र करणार नाही. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चुकीच्या मार्गाने न करता व्यवस्थित त्या ठिकाणी आता तुम्ही प्रामाणिकपणे हप्ता घेत असाल तर तुमचा हप्ता कोणी बंद करणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता बघा, ज्या लाडक्या बहिणी मागच्या वेळी अपात्र सुद्धा झालेत त्यामध्ये गोरगरीब आणि गरजू महिला पण अपात्र झालेत. तर जर तुम्ही अपात्र झाला असाल आणि तुम्हाला जर लाभ मिळाला नसेल मागचा तर तुम्हाला अर्जाची परत एकदा फेरपडताळणी म्हणजेच फेरपडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत. त्यामुळे आज थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये आता 1500 रुपये ऑगस्टचे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. कोणते 10 जिल्हे आहेत हे तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना जुलै महिन्याचा हप्ता जर आला नसेल, मागील एका दुसरा हप्ता त्या ठिकाणी 13 हप्त्यापैकी एका दुसरा हप्ता जर आला नसेल तर यासाठी एक अर्ज करायचा आहे. हा अर्ज केल्यानंतर मागील एक जरी हप्ता तुमचा तटलेला असेल तर तो सुद्धा लगेच तुम्हाला आता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे. महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये आजपासून पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आता आलेला आहे. आज 10 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा दिवशी 14 जिल्हे अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3 दिवसामध्ये पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी आता सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी या ठिकाणी आता दिलेले आहेत. आता बघा, आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जवळपास 3900 कोटी रुपयांचा चेक त्या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला त्या कालच दिला होता. तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती आज सकाळपासून 1500 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा महिलांना त्यांच्या मोबाईलवरती मेसेज दिसू लागला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक वाईट बातमी अशी आहे की आता बँकांचा एक प्रॉब्लेम झालाय. कारण बँकामध्ये अनेक घोटाळे आता या ठिकाणी समोर येऊ लागलेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस यामध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम झालाय असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आता गेले आठवडा झालं ऑगस्ट महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये आज येतील, उद्या येतील अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर त्या ठिकाणी भरपूर अशा पसरलेल्या होत्या. अनेक महिलांना सकाळपासून हप्ता या ठिकाणी शिंदे साहेबांनी सोडलाय. परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, सगळ्यात महत्त्वाचं पोस्टात या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना येऊ लागलाय. परंतु काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता 1500 रुपये या ठिकाणी जमा झालेले नाहीत. मग त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता काय ऑर्डर दिल्या बघा. पत्रकारांना बोलताना आता महत्त्वाची माहिती दिली की सगळ्यात मोठ्या या 4 बँका असल्यामुळे त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया या 4 मोठ्या बँका असल्याने या बँकेतील महिलांची चौकशी करण्यात येणार आहे. आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणींना अनेक या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता हा तटवलाय असं सांगितलंय. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय. कारण आता जे पुरुष आहेत त्या पुरुषांनी 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत गेले 1 वर्षापासून घेत असल्याचं त्यांनी आता सांगितलं आहे. आणि त्यामुळेच या पुरुषांनी स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात जास्त पोस्टात, महाराष्ट्र बँकेत आणि बँक ऑफ इंडिया या 4 बँकेमध्ये या पुरुषांनी हप्ता घेतल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे या लाडक्या बहिणींचा आता त्या ठिकाणी हप्ता देत असताना चौकशी करूनच त्या ठिकाणी देणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज थोड्याच वेळामध्ये कोणत्या तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आता सांगणार आहे. आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर,
त्या ठिकाणी दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे नांदेड, त्यानंतर बीड, जालना, त्या ठिकाणी उस्मानाबाद, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे बघा परभणी, त्या ठिकाणी नंदुरबार, त्या ठिकाणी लातूर, त्या ठिकाणी बीड, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे ती बघा सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नांदेड आणि पुढचा जिल्हा रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 14व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।